नमस्कार. आज 26 फेब्रुवारी 2023 वार आहे रविवार. लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी. उन्हाळ्याआधीच उष्णतेची लाट, हवामान विभागाचा इशारा. विदर्भात चटके चालू झालेले आहेत. आता पहा, UPSC जे विद्यार्थी वगैरे करत आहेत त्यावरती नक्की हमखास वगैरे प्रश्न येऊ शकेल. ओके, उष्णतेची लाट केव्हा आली किंवा उन्हाच्या झळा वगैरे केव्हा आपण म्हणतो, तर त्यासाठी तापमान वगैरे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट यांनी काही क्रायटेरिया वगैरे तयार केलेले आहेत. पहा, तर ते क्रायटेरिया असे आहेत की प्लेन एरिया म्हणजे पठारी प्रदेशामध्ये 40 डिग्री सेल्सिअस तापमानच्या जर वर गेलं, ओके, तापमानच्या जर वर असेल तर तिथं उन्हाच्या झळा असं आपण तिथं कन्सिडर करू शकतो किंवा उष्णतेची लाट आलेली आहे असं तिथं म्हणायचं असतं. त्यानंतर जर तुम्ही हिल्स एरिया म्हणजे पर्वतीय भागामध्ये वगैरे जर गेला तर तिथे 30 डिग्री सेल्सिअसच्या अबव जर तापमान असेल तर तिथं उष्णतेची लाट वगैरे कन्सिडर केली जाते. पहा, UPSCला अप्लाइड प्रश्न वगैरे येत आहेत, त्यामुळे हा प्रश्न वगैरे येऊ शकतो. त्यानंतर पहा, अप्लाइड मिनिंग वगैरे कशा पद्धतीने, तर प्रश्न असा येऊ शकतो की उष्णतेची लाट ही सॅटेलाईटद्वारे वगैरे म्हणजे सॅटेलाईटद्वारे वगैरे मॅपिंग केली जाते का तापमानाची वगैरे त्याच्या, तर बिलकुल नाही. सॅटेलाईटनुसार ही मॅपिंग वगैरे होत नाही. सॅटेलाईटचा यामध्ये काहीही रोल नाही. कारण पहा, हे तापमान कुठलं जमिनीचं म्हणजे पृष्ठभागावरचं तापमान आहे. 40 डिग्री सेल्सिअसच्या जर अबव गेलं तर त्याला आपण काय म्हणतो, तर हे पृष्ठभाग वगैरे तापलेला आहे, त्यामुळे हे यामध्ये सॅटेलाईट रोल करत नाही. तर IMD म्हणजेच इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट याचा रोल यामध्ये जास्त असतो. जर UPSCने वगैरे प्रश्न विचारलं म्हणजे अगदीच जर अप्लाइड मिनिंगद्वारे वगैरे जर प्रश्न विचारले की सॅटेलाईटचा वगैरे रोल असतो का त्यामध्ये, तर बिलकुल त्याचा रोल वगैरे तिथे असत नाही. हे तुम्ही प्लीज लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर इकडे या. शैक्षणिक संस्थांचे नेमके चुकते काय. आपण काल पाहिलेलं आहे, म्हणजे 21 तारखेचं वृत्तपत्र आय थिंक होतं ते, त्यामध्ये आपण चर्चा केली की दर्शनची जी केस स्टडी वगैरे होती, म्हणजे वंचित समूह घटकातील विद्यार्थ्यांनी आत्महत्या करण्याच्या घटना आता सर्रास घडत आहेत. त्यामध्ये पायल तडवी वगैरे आलेल्या होत्या, म्हणजे त्यांचं आपण केस स्टडी वगैरे त्या दिवशी पाहिलेली होती. त्यामुळे आपल्या आघाडीच्या शैक्षणिक संस्थांची नेमकी कुठे चुकत आहे की ज्यामुळे विद्यार्थ्यांना आयुष्य संपावेसे वाटते, असा प्रश्न सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांनी उपस्थित केला. देशात सामाजिक परिस्थिती बदलण्यामध्ये सामाजिक बदल घडवण्यासाठी न्यायाधीशांनीही पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी त्यावेळी केले. ओके, अगदीच DY चंद्रचूड हे इंटेलेक्च्युअल पर्सन वगैरे आहेत असं याच्यापूर्वी पण मी म्हटलेलं आहे. व अगदीच त्यांनी जे एका शैक्षणिक संस्थेमध्ये वगैरे बोलत असताना तशा पद्धतीने वक्तव्य दिलं, कारण हे अगदीच गरज आहे काळाची की आपला सामाजिक शास्त्राचा वगैरे अभ्यास वगैरे जास्त पद्धतीने करता यायला हवं. कारण पहा, सामाजिक अनुभव त्या विद्यार्थ्यांना नसतो. अगदी आपण त्यांना IITians आहेत याच बेसिसवर त्यांना आपण हुशार समजतो, परंतु अगदीच त्यांच्याकडे तसा सामाजिक अनुभव वगैरे असत नाही. त्यामुळे तिथे आज दलित विद्यार्थ्यांच्या वगैरे आत्महत्या वगैरे होत आहेत, हे आपण इथं बेसिकली पाहतो. ओके, मग तिथे आपल्याला अगदीच बदल करण्याची नितांत आवश्यकता आहे, हे आपण तिथं म्हणू शकतो. ओके, त्यानंतर पुढे चला. इथून अन्य न्यूज पहा, मला गरजेची वगैरे वाटत नाही, त्यामुळे मी स्किप करतोय. त्यानंतर आज आलेला आहे अहमदनगर जिल्हा. ज्या विद्यार्थ्यांचा अगदीच अहमदनगर जिल्हा आहे त्यांनी प्लीज हे सर्व वाचून घ्या, कारण इंटरव्ह्यूला तुम्हाला हमखास याची मदत नक्की मिळेल. ओके, आता माझ्याजवळ अगदीच वेळ नाही आहे, त्यामुळे मी त्याला थोडंसं वेबसाईटवरती वगैरे एडिट करत नाही आहे, परंतु मी हे सर्व माझ्याजवळ अगदीच कात्रण वगैरे आहेत किंवा न्यूजपेपर अगदी आहेत, त्यामुळे मी या सर्वांचं एकदा म्हणजे एकत्रितरित्या करून आपली जी वेबसाईट आहे त्यामध्ये ह्याचं नक्कीच मी म्हणजे याचा डाटा जो आहे तो टाकणार आहे. त्यानंतर पहा, कालपासून मी क्विज वगैरे चालू केलेली आहे पूर्ववत. फक्त क्विजचा टायमिंग आता बदललेला आहे. मी कालची क्विज दिलेली आहे 25 फेब्रुवारीची क्विज. आपली जी वेबसाईट आहे pawanelewar.com यामधील क्विज सेक्शनमध्ये तुम्हाला ती मिळून जाईल. तर पहा, 25 फेब्रुवारीची क्विज आहे, मी आज घ्यायला नाही. कशामुळे तर ते म्हणजे काल दिलेली होती अगदी 6 वाजता, 6 ते 7 दरम्यान, म्हणजेच अगदी रात्रीच्या 6 ते 7 दरम्यान तुम्हाला क्विज वगैरे डेली मिळून जाणार आहे. ओके, पहा, आज पण तुम्हाला मिळेल 26 फेब्रुवारीची क्विज 6 ते 7 दरम्यान, म्हणजे रात्री 6 ते 7 दरम्यान तुम्हाला डेली क्विज मिळणार आहे. त्याच्याबद्दल मी शाश्वती नक्की देतोय. तर प्लीज सर्वांनी ती क्विज वगैरे परत एकदा जाऊन सोडवा, कारण मला माहिती होतं की तुम्ही अगदीच त्याला हे केलं नसेल, त्यामुळे मी आज त्या क्विजची वगैरे उत्तरं सांगितलेलं नाहीत अद्याप. ओके, तर आता आपण 25 फेब्रुवारीच्या क्विजचे उत्तर उद्या सांगणार आहे मी, तरी देखील आज रात्री पण ती क्विज येईल. तर डेली तुम्ही आता 6 ते 7 वाजता तुम्ही ती क्विज वगैरे सोडवण्याचा नक्की प्रयत्न नक्की करू शकता. ओके, त्यानंतर पुढे चला. आपण इथून अन्य न्यूज गरजेची दिसत नाही आहे, त्यानंतर पुढे या. त्यानंतर दुप्पट उत्पन्नाच्या घोषणेचा विसर न व्हावा. पहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेली होती की 2022 पर्यंत शेतकऱ्याची जी इन्कम वगैरे आहे त्याचं डबल वगैरे करणार होते असं त्यांनी म्हटलेलं होतं, पण ते झालं का, तर बिलकुल नाही. व ते
होणार पण नाही, कारण आपले व्हिजन्स जे आहेत ते क्लिअर नाहीत, हे मी डायरेक्टली म्हणू शकतो. ओके, त्यानंतर पुढे चला, अमृत काळातले प्रश्न स्किप करू शकता तुम्ही, स्किप करू शकता डायरेक्टली. त्यानंतर लॅपटॉपची सवय असू द्या. आता पहा, हा प्रश्न कंबाईनला वगैरे प्रश्न येऊ शकतो, किंवा जे लॉची सीईटी वगैरे त्यासाठी तयारी वगैरे करायची त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी पहा. तर जून 2020 मध्ये न्यायमूर्ती चंद्रचूड, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती अजय रस्तोगी या 3 सदस्यांच्या पीठाने सर्वोच्च न्यायालयात पहिली विनाकागद सुनावणी घेतली होती. हा डायरेक्टली प्रश्न येईल की केव्हा पहिल्यांदा भारतीय न्यायालयाने विना कागद सुनावणी वगैरे घेण्याचं चालू केलेलं आहे. 2022 पासून का? तर नाही, तर ते नाही, तर 2020 पासूनच डी वाय चंद्रचूड सध्याचे जे CJI आहेत त्यांनी याची सुनावणी वगैरे चालू केली होती, म्हणजे त्यांच्या बेंचनी वगैरे ही चालू केलेलं आहे. अगदीच चांगला दृष्टिकोन वगैरे आहे. आता शिवसेनेची जी केस आहे मग त्यामध्ये पण कागदाचा वापर वगैरे केला जात नाही आहे, तर लॅपटॉप आणि टॅबचा वगैरे वापर केला जात आहे. ओके, ही गोष्ट तुम्ही प्लीज लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे चला, येथून अन्य न्यूज गरजेची नाही. गुरु शिष्याची असामान्य जोडी लोकमान्य टिळक व सावरकर यांच्याविषयी वगैरे दिलेला आहे, मी याला स्किप करतोय. ओके, त्यानंतर पुढे या, भारतीय संविधान, धार्मिकता, धर्मांतर आणि धर्मांधता. आता हा जो लेख आहे अगदीच थोडासा क्रिटिसाइज पण आहे किंवा अगदीच गरजेचा पण हा लेख आहे. आता पहा, जे विद्यार्थी नॉन MPSC किंवा नॉन UPSC वगैरे करत आहेत किंवा म्हणजे करत नाहीत, किंवा ज्या विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचं प्रारूप वगैरे माहिती नाही, त्या विद्यार्थ्यांनी हा लेख स्किप केला तरी चालेल. म्हणजे अगदीच त्यांचा रिलिव्हन्स वगैरे इथं ठरू शकत नाही, म्हणजे त्यांनी पण ऐकावं असं माझी तीव्र इच्छा आहे. परंतु हा लेख वाचल्यानंतर थोडंसं त्यांच्या भावनेला वगैरे ठेच पोहोचेल असं माझं मत आहे. किंवा पहा, अगदीच जर तुम्ही MPSC जर करत असाल तर याच्यापूर्वी पण मी सांगितलेलं आहे की तुम्हाला पॉलिटिकल किंवा अगदीच तुम्हाला संविधानाचं रक्षण वगैरे करण्यासाठीच सर्व्हिसमध्ये वगैरे जायचं. थोडंसं तुम्ही तुमचे प्रिज्युडाईस वगैरे जे काही आहेत ते थोडंसं बाजूला ठेवून आजचा हा लेख वाचण्याचा वगैरे थोडासा प्रयत्न करूयात. तर पहा, विविध धर्म, पंथ, जाती, जमाती, त्यांच्या प्रथा, परंपरा, संस्कृती या सगळ्यामध्ये वैविध्य ही खरे तर भारत या विशाल देशाचे सौंदर्य आहे. या सगळ्यांना राज्यघटनेने दिलेली उपासना, स्वातंत्र्य ही खरी आयडी ऑफ इंडिया आहे. पण हिंदू धर्म धोक्यात असल्याचा भायगंड निर्माण करून समाजाचे ध्रुवीकरण निर्माण करणे आणि आपल्या फायद्यासाठी समाजाला धर्मांध बनवणे हे राजकारण देशाला धोक्याच्या वाटेवर नेणारे आहे. ओके, समजलेलं आहे मी कशामुळे हे शब्द वगैरे वापरले, की तुम्ही जर नॉन UPSC वगैरे असाल तर प्लीज तुम्ही इथून थांबू शकता वगैरे. त्याचं कारणच हे होतं की अगदीच तुमचे राजकीय विचार व ह्या लेखचे वगैरे विचार थोडेसे पडणार नाहीत. आता पहा, हे प्रूव्ह करण्यासाठी मी तुम्हाला एक डेटा वगैरे देतो. आता आपण डेली बेसिसवर पहा, चायनाला एवढं क्रिटिसाइज करतो किंवा चायनाच्या आपण पहा, आपलं एक ह्युमन टेंडन्सी असते जिलियसियस. ओके, म्हणजे जे दुसऱ्याची प्रगती पाहून वगैरे आपण जळणं जे पद्धतीने म्हणतो आपण, तर तशा पद्धतीने भारतामध्ये थोडंसं होत असतं, हे आपण बेसिकली पाहतो. आता पहा, चायनाने आपल्यावरती हल्ला केला, तो भाग ते मिलिटरी टेंडन्सी वगैरे ते आपण नक्की मान्य करतो व त्या संदर्भात आपण तिथे प्रत्युत्तर पण नक्कीच देऊयात. ओके, पण मिलिटरी सेक्शनचा भाग आता इथे चर्चा करत नाही आहे आपण, तर जे चायनाने डेव्हलपमेंट वगैरे केली तर त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. ओके, तर पहा, आज चायना अगदीच प्रत्येक गोष्टीमध्ये वगैरे थोडासा पुढे असल्याचा आपला इथं वाटतं. व एस जयशंकर जे भारताचे परराष्ट्रमंत्री आहेत त्यांनी पण हे मान्य केलेलं आहे. भारत व चायनाची तुलना वगैरे होऊ शकत नाही सध्याला. म्हणजे अगदीच तुम्ही ते बाजूला सोडा, म्हणजे मान्य करा की आपण चायनापासून वगैरे थोडेसे कमी आहोत. ओके, ही परिस्थिती जोपर्यंत मान्य करत नाही तोपर्यंत आपण आपल्यामध्ये सुधारणा वगैरे करून घेऊ शकत नाही. आज DY चंद्रचूड यांचं पण लेख आलेला आहे, त्यांनी पण तेच म्हटलेलं आहे की जोपर्यंत तुम्ही तुमच्यातील कमी मान्य करणार नाही तोपर्यंत तुम्ही काहीच साध्य वगैरे करू शकणार नाही. अगदी तसंच आहे, आपण चायनापेक्षा कमी आहोत हे आपण पहिल्यांदा मान्य करायला पाहिजे. ओके, चायनाने पण 1949ला तेच केलं होतं पहा सर्वात प्रथम. ओके, 1949ला त्यांनी सर्वप्रथम तेच केलं की जेव्हा त्यांना समजलं की आपण म्हणजे पहा, आपल्यापेक्षा चायनाची दुर्दैवी अवस्था वगैरे इंग्रजांनी केलेली होती. ओके, हे सर्वांना माहिती आहे. मग त्याने चायनाला वगैरे जेव्हा स्वातंत्र्य वगैरे मिळालं, चायनाला स्वातंत्र्य वगैरे मिळाल्यानंतर त्यांनी त्यांचे जे लीडर्स वगैरे होते त्यांचं व्हिजन वगैरे क्लिअर होतं की बा आम्हाला पुढल्या 50 वर्षामध्ये आम्हाला अगदीच आर्थिक महासत्ता वगैरे बनायचं आहे किंवा डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये वगैरे स्थान मिळवायचं आहे. एशियातील डेव्हलप्ड कंट्रीज का होणार पण आम्हाला बनायचं आहे असं त्यांचं व्हिजन वगैरे क्लिअर होतं. कारण पहा, त्यांच्या बाजूला जपान होतं, जपान त्यानंतर अमेरिका वगैरे यांनी अगदीच त्यांना उद्ध्वस्त वगैरे केलेलं होतं, हे आपण बेसिकली पाहतो. त्यानंतर ब्रिटनने तर म्हणजे त्यांचं अगदीच लगते वळून खाल्ल्यासारखं वगैरे त्यांनी हे केलेलं आहे. म्हणजे जर कधी चायनाचा जर इतिहास वगैरे जर तुम्ही वाचला तर त्यामध्ये ते शब्द वगैरे बरोबर अगदी तुम्हाला ते मिळून जातील. ओके, आता ते तिकडे जात नाही. तर पहा, 1949ची स्थिती आहे चायनाची. चायनामध्ये जे लीडर वगैरे होते त्यांनी 1949मध्ये काय केलं होतं, धर्म ही संकल्पना त्यांनी नष्ट केली. धर्म नष्ट केले म्हणजे
धर्म त्यांनी ठेवलेच नाहीत. इन्स्टिट्यूशन धर्म जे इन्स्टिट्यूशन आहे ना, त्यांनी सर्वांना समान वगैरे करून ठेवलं. मग तिथंच आपलं भारताचं वगैरे चुकतं हे मला वाटतंय. कारण पहा आज काय होत आहे राजकारणामध्ये, तर हिंदू धर्म खतरे में आहे असं सांगितलं जाऊन तुम्हाला धर्म, धार्मिकता आणि धर्मांतर आणि धर्मांधता या गोष्टीमधून वगैरे तुमचे विचार वगैरे हे केले जातात, म्हणजे कम्युनलाइज वगैरे केले जातात. आता पहा अगदीच ही स्थिती जर आपल्या भारतीय इतिहासामध्ये कशा पद्धतीने जर कन्सिडर केली होती, तर 1937चं जेव्हा इलेक्शन वगैरे झाले होतं, तर मुस्लिम लीगला एकही म्हणजे अगदीच कमी जागा मिळालेल्या होत्या. काँग्रेसचं तिथं वर्चस्व होतं किंवा काँग्रेस ही जे पक्ष होतं त्याचं बहुमत वगैरे सिद्ध झालेलं होतं. तरी देखील म्हणजे मुस्लिम लीग अगदीच शून्य वगैरे होतं असं आपण कन्सिडर करूयात, म्हणजे नगण्य होते त्यांचे मतदार. तरी देखील पहा 1939-40च्या दरम्यान येत असताना मुस्लिम लीग नव्याने उदयास आली. कशामुळे उदयास आली, तर त्यांनी प्रोपोगंडा आणला. ओके, प्रोपोगंडा आणला की मुस्लिमांसाठी काँग्रेस नाहीयेच. ओके, अशा पद्धतीने त्यांनी प्रोपोगंडा वगैरे आणून 1942 मध्ये जेव्हा क्रिप्स मिशन वगैरे भारतात आलं, तेव्हा त्यांनी क्रिप्स मिशनला वगैरे भारताबाहेर वगैरे म्हणजे क्रिप्स मिशनच्या मागण्या वगैरे न मान्य करण्यासाठी किंवा ऑगस्ट ऑफर 1940मध्येच ऑगस्ट ऑफर आलेली होती. ओके, 1940च्या ऑगस्ट ऑफरला पण नकारण्यास वगैरे त्यांनी हे केलं, म्हणजे त्यांचं तेवढं त्यांनी व्हॅल्यू वगैरे वाढून घेतली. कशामुळे, तर धर्मांधता वगैरे त्यांनी तिथं तयार केली होती, म्हणजे प्रोपोगंडा वगैरे तिथं त्यांनी केलेला होता. कारण 1937ला नायनाट झालेली पार्टी पुन्हा 1940 पर्यंत आल्यानंतर त्यांचं अस्तित्व वगैरे नव्याने उदयास करून आली. कशामुळे उदयास वगैरे आणली, तर त्यांनी तशा पद्धतीने त्यांनी प्रोपोगंडा समाजात काढला की मुस्लिम खतरे में है. ओके, 1940 मग त्याचाच परिणाम आपल्याला माहिती आहे की पार्टिशन वगैरे भारताचं झालं. ओके, हे सर्वजण इतिहासामध्ये वगैरे शिकता, हे माहिती आहे. फक्त पर्स्पेक्टिव्ह वगैरे पाहण्याचा दृष्टिकोन वगैरे तुम्ही ते घेतला नसेल. म्हणजे मला अगदी माहिती आहे की MPSC कंबाईनचे जे विद्यार्थी वगैरे त्यांनी फॅक्ट बेस्डच अभ्यास करतात, म्हणजे अशा पद्धतीने ते विचार वगैरे करत नाहीत. मग त्याला विचाराची वगैरे गरज आहे. मग पहा हेच चुकत आहे आपलं. आता चायनाने काय केलं होतं, 1949 मध्येच त्यांची धर्मसंकल्पना वगैरे नष्ट केली. त्यामुळे काय झालं पहा, प्रत्येक व्यक्तीला वगैरे त्यांनी कशा पद्धतीने म्हणजे मोबिलाइज वगैरे करता येतं. कारण त्यांना पण माहिती आहे जे कार्ल मार्क्स यांनी सांगितलेलं आहे की धर्म ही अफूची गोळी आहे. मग पहा तुम्ही लोकांना एकत्र करण्या म्हणजे कोणत्या गोष्टीवर तुम्ही लोकांना एकत्र करता हे सर्वांना माहिती आहे. धर्म, आता मुस्लिम लीगचंच उदाहरण, 1937ला हारलेली पार्टी 1940 येईपर्यंत त्यांनी सर्वांना एकत्र वगैरे करण्याचं काम केलं. म्हणजे धर्मामध्ये एवढी ताकद आहे की सर्व लोकांना वगैरे एकजूट केलं जातं. अगदी त्याच बेसिसवर चायनाने ते पहिल्यांदा बंद करून ठेवलं. त्यामुळे त्यांना लोकांचं जे हे आहे काय म्हणतो, जे खाली बसलेले वगैरे लोक आहेत त्यांना स्किल वगैरे देऊन त्यांनी त्या लोकांचं मोबिलाइज वगैरे किंवा त्यांचा आपण काय म्हणू शकतो की त्यांचा उपयोग वगैरे करून घेता त्यांना आलं. त्या सरकारला वगैरे ते उपयोग करून घेता आलं. परंतु आपले जे खाली वगैरे बसलेले आहेत लोक, त्यांना आपण काय करतोय, तर धर्माच्या नावाने वगैरे एकत्र करण्याचा प्रयत्न करतोय व त्यांची जी एनर्जी वगैरे आहे त्याची एनर्जी आपण कुठे दुसरीकडे वर्ग वगैरे करतोय. म्हणजे आपली एनर्जी एका गोष्टीकडे वगैरे वर्ग व्हायला होती. म्हणजे जे बेरोजगार वगैरे वर्ग आहे त्याची एनर्जी आपल्याला स्किल इंडियामध्ये वगैरे आणायला पाहिजे होती, परंतु ती तिकडे आणत आहोत का, तर हिंदू धर्म खतरे में आहे या गोष्टीमध्ये वगैरे आपली एनर्जी वगैरे आपण वाहून देत आहोत. ओके, आता हे सर्व पॉईंट वगैरे प्रूव्ह करण्यासाठी मी या लेखचा वगैरे सहारा घेईन. आता मी सांगितलेलं होतं की चायनाचं वगैरे तशा पद्धतीने. आता आणखी जर पुढे गेल्यानंतर पहा म्हणजे विकासासंदर्भात आहे ते, पण ते जाऊ द्यात, त्याला आपण स्किप केलेलंच बरं. कारण चायनाचं जर हिस्ट्री वगैरे जर काढलं, म्हणजे 1978चे डँग झिओपिंग, ओके, हे एक नेतृत्व तुम्ही ऐकणार असाल. म्हणजे कधी चायनाबद्दल जर बोलायचं मला क्षण जर आला तर नक्की त्याबद्दल मी बोलेन. कारण चायनाने कशा पद्धतीने त्यांनी विकास वगैरे साध्य केला ते मला अगदीच सांगावंसं वाटेल. आता मी थोडंसं मला आवडतो व हा जो लेख आहे त्याला आपण बोलण्याचा नक्की प्रयत्न करूयात. तर पहा, आजही भारतात वैयक्तिक जीवनामध्ये व्यक्तीला धर्माचे पालन करण्याचा पूर्णतः अधिकार आहे. त्यासंबंधीचे स्वातंत्र्य भारतीय संविधानाच्या कलम 25 मध्ये नमूद केलेले आहे. मात्र कलम 27 मध्ये त्याला मर्यादित केलेले आहे. आता पहा, फंडामेंटल राईट आहे तुम्हाला की धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, तुम्हाला फंडामेंटल राईट म्हणजे धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आर्टिकल 25 नुसार वगैरे देण्यात आलेला आहे. व पहा 25 नुसार अगदीच भरपूर अधिकार जरी असला तरी 27 नुसार वगैरे ते कमी करण्यात आलेला आहे. आर्टिकल 25 आणि आर्टिकल 27. आता पहा, एक तुम्हाला प्रश्न आहे की धर्म स्वातंत्र्याचा अधिकार या कोणत्या सेक्शनमध्ये वगैरे येतात, म्हणजे आर्टिकल 25 ते कितीपर्यंत वगैरे अशा पद्धतीने मी तो प्रश्न विचारलेला आहे. ज्यांनी कॉन्स्टिट्यूशन वगैरे वाचलेलं आहे त्यांना हा प्रश्न नक्की समजून आलेला असेल. त्यानंतर सामाजिक न्याय, सार्वजनिक आरोग्य, कायदा सुव्यवस्था आणि नीतिमत्ता यात अडथळा येत असेल, दगा पोहोचत असेल तर व्यक्तीचे धार्मिक स्वातंत्र्य मर्यादित केले जाते. आता प्रश्न येऊ शकतो MPSC किंवा UPSCला की धार्मिक स्वातंत्र्य हे अगदीच त्याच्यावर बंधने वगैरे नाहीत का, किंवा ते पूर्ण धार्मिक स्वातंत्र्य हे पूर्ण स्वातंत्र्य वगैरे आहेत तर का, बिलकुल नाही, त्याच्यावर मर्यादा अगदी आहेत. ओके, तर पहा मर्यादा काय आहेत, तर सामाजिक न्याय,
सार्वजनिक आरोग्य आणि कायदा व्यवस्थेचा जर अडथळा निर्माण होत असेल तर धार्मिक स्वातंत्र्यावरती वगैरे बाधा निर्माण होऊ शकतात किंवा त्यावरती आपल्याला आवर वगैरे घालता येते भारतीय संविधानाला. त्यानंतर धर्माचे धार्मिकतेतून धर्मांकतेकडे कसे रूपांतर होते हे अनेकांच्या लक्षात येत नाही. म्हणजे जसे की श्रद्धेचे रूपांतर अंधश्रद्धेत कसे होते हे कळत नाही. आता आपण सर्वांनी पाहिलेलं आहे, म्हणजे मुस्लिम लीगचं वगैरे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. म्हणजे मुस्लिम लीग 1937ला हारली होती, परंतु 1940ला आल्यानंतर तिचा उदय वगैरे झाला. आता हे सर्वजण फॅक्ट वगैरे पाठ केलेले आहेत, परंतु हे फॅक्ट त्यांना माहिती नसतं की हे कशा पद्धतीने मुस्लिम लीगचं वगैरे उदय झालेलं होतं. कारणच पहा, तर तिथे प्रोपोगंडा वगैरे केला जातो. अगदी तसंच आहे, धार्मिकतेकडून धर्मांकतेकडे कसे जातं हे आपल्याला समजत नाही, कारण आपण ट्रान्झिशन फेजमध्ये असतो. जसं आपलं इथं उदाहरण दिलंय, श्रद्धेचे अंधश्रद्धेमध्ये वगैरे रूपांतर होते. ओके, श्रद्धा ठेवणं हे अगदी चांगलं आहे, परंतु त्याची अंधश्रद्धा वगैरे होणे हे चुकीचं आहे. अगदी तसंच आहे धर्मांधतेकडून धर्मांधतेकडे. ओके, धर्म चांगला आहे, परंतु धर्मांधता ही अगदी चुकीची आहे. हे इथं लेखकाला पण सांगायचं आहे व मला पण तेच सांगायचं आहे. ओके, त्यानंतर पुढे चला. आम्हाला हिंदू धर्माचे राज्य स्थापन करायचे आहे अशी हाकाठी या देशात अनेक जण उच्चारतेने देत असतात. देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेला, संवैधानिक लोकशाहीला, कार्यपद्धतीला आणि प्रजासत्ताक व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या व धोका पोहोचवणाऱ्या या शक्तींचा पर्दाफाश करणे आणि प्रतिवाद करणे आवश्यक आहे. त्यानंतर भारतीय संविधानाच्या आधारे देश चालवला जातो हे सर्वसामान्य नागरिकांना सांगण्याची आज नितांत गरज आहे. ओके, हा पॉईंट अगदीच महत्त्वाचा आहे. पहा, धर्मानुसार आपला देश चालत नाही. ओके, एखाद्या धर्मानुसार वगैरे त्याच्या चालीरीती परंपरा यानुसार आपला देश वगैरे चालत नाही. आता आर्टिकल 25 आणि 27 जरी दिलेले असले भारतीय संविधानाने, त्याचे आपल्याला आभार मानायला हवे भारतीय संविधानाचे की त्यांनी आपल्याला तो अधिकार दिलेला आहे. किंवा चायनासारखं त्यांनी पण याला बंदच करून टाकले असते. 1949 मध्ये चायनाने काय केलं होतं, तर धर्मस्वातंत्र्याचा अधिकारच त्यांनी रद्द केलेला होता. ओके, अगदीच तिथे थोडंसं डिक्टेटरशिप वगैरे आहे, म्हणजे डिक्टेटरशिप असं म्हणता येणार नाही, अथॉरिटी आहे तिथे, ऑथॉरिटेरियनशिप आहे तिथे. ओके, चायनामध्ये अथॉरिटीनुसार वगैरे शासन चालवलं जातं, नक्की डिक्टेटरशिप. मग पहा, 1949 मध्ये त्यांनी धर्म स्वातंत्र्याचा अधिकारच त्यांचा नष्ट केलेला होता. अगदी भारताने तसं केलं नाही, याचे आपला चांगले आभार वगैरे मानले पाहिजे. परंतु याचे आभार सोडा, आपण काय करतो, धर्मानुसारच आपला देश चालवला जातो की काय असं सर्वांना वाटतं. आता पहा, अगदीच आता जे IITianचा मुद्दा आहे, IITian शक्तींना माहिती नसतं की डिस्क्रिमिनेशन वगैरे करू नये. ओके, भारतीय संविधानाने सर्वांना समानतेचा अधिकार दिला. हा IITians म्हणजे ज्याला आपण सर्वात हुशार समजतो, भारतातील सर्वात हुशार विद्यार्थी कोणतं, जे IITians आहेत त्यांना आपण हुशार समजतो, ते विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आज कशामुळे होत आहेत, तर डिस्क्रिमिनेशनमुळे होत आहेत. म्हणजे काय, इथं प्रॉब्लेम काय पहा, आपल्या भारतातील सर्वात हुशार विद्यार्थ्याला माहीत नसेल संविधान काय आहे, तर तुम्ही जे अशिक्षित आहेत त्या विद्यार्थ्यांचं तुम्ही काय व्हॅल्यू करू शकता. म्हणजे त्यांना तर अगदीच माहिती नसेल की आपला देश कशामुळे चालवला जातोय. त्यांना जर तुम्ही सांगितलं तेच त्यांना खरं वाटतं. ओके, आता पहा, न्यूज चॅनल म्हणजे न्यूज चॅनल तर अगदीच आपल्यासाठी बनले नाहीत असं मी कन्सिडर करतोय. तरी देखील पहा, न्यूज चॅनलमध्ये जर तुम्ही फक्त हिंदूंचं वगैरे जर घेतलं, तर तुम्ही त्या अशिक्षित व्यक्तीला वगैरे वाटेल की भारतीय संविधान म्हणजे काय, त्यांना हे माहितीच नसेल. परंतु भगवद्गीता यानुसारच आपलं कदाचित शासन वगैरे चालवलं जातं किंवा हिंदूनुसारच शासन वगैरे चालवलं जातं, असं त्याची प्रिजुडिसाइज वगैरे निर्माण करण्यात इथं मदत होते मीडियाची वगैरे. मग अगदी तेच पहा, त्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, तर जे अशिक्षित वगैरे व्यक्ती आहेत त्यांना सांगणं महत्त्वाचं आहे की भारतीय संविधानाच्या आधारे देश चालवला जातो, नक्की धर्मांच्या आधारे. ओके, हे सर्वसामान्य नागरिकांना सांगण्याची आज नितांत गरज आहे व ही अगदीच खूप गरजेचं आहे. त्यानंतर पहा, आज आपल्या जीवनामध्ये आपण जे धारण करतो त्याचे नियमन करणारे भारतीय संविधान आहे, न की एखादा धर्म. पण आता सध्याला काय होतंय, धर्माचं राजकारण वगैरे जास्त पद्धतीने होत असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण पहा, प्रत्येक गोष्टीमध्ये सध्याला धर्म वगैरे तिथे वाढत आहे. आता इथं दिलेलं आहे, ते पण आपण चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीने धर्मांचं वगैरे राजकारण इथं वाढत आहे. ओके, हे समजून आलेलं आहे की आज आपल्या जीवनामध्ये आपण जे काही जे धारण वगैरे करतो त्याचे नियमन करणारे भारतीय संविधान आहे, न की धर्म. परंतु आपल्याला याचं जर उत्तम उदाहरण जर पाहायला मिळालं तर पठाण मूवीमधील बेशरम रंग हे गाणं तुम्हाला माहिती आहे. ओके, आता ते त्याच्या पुढे वगैरे सांगण्यासाठी मला काही गरजेचं वगैरे वाटत नाही. आता ज्यांनी कदाचित जे अशिक्षित पण आहेत व व्हिडिओ वगैरे पाहत आहेत त्यांना पण ते समजून आलेलं असेल की कशा पद्धतीने हे चालू झालेलं होतं पहिलं. ओके, त्यानंतर पुढे या. मग आपला धर्म आज भारतीय संविधान असला पाहिजे, पण पहा, आपला धर्म आहे का भारतीय संविधान, तर बिलकुल नाही. म्हणजे अगदीच
एक खेद पण वाटते. आताच म्हटलेलं होतं मी, हे चांगलं आभार मानायला पाहिजे बाबासाहेब आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर यासोबत जे कॉन्स्टिट्यूशनचे फ्रेमवर्क्स वगैरे होते त्यांचं. परंतु इथे एक खंत पण मला वाटते की जर कदाचित चायनासारखं आपलं पण जे कॉन्स्टिट्यूशन फ्रेमवर्क वगैरे होते त्यांनी जर 1949 मध्ये संविधानाला जर धर्म वगैरे जर म्हटला असता तर अगदीच आपला देश आज चांगला असता, हे आपण इथं म्हणू शकतो. ओके, कारण इथं पण त्यांनी तेच म्हटलंय की आपला धर्म आज संविधान असायला पाहिजे होता, न की हिंदू मुस्लिम वगैरे. परंतु ते झालं का, तर ते बिलकुल झालं नाही. ठीक आहे, आपल्याला आपण अगदी चांगल्या पद्धतीने होतो किंवा ओपन माइंडेड वगैरे होते आपले कॉन्स्टिट्यूशन फ्रेमवर्क वगैरे, सॉरी फ्रेमवर्क्स आपले ओपन माइंडेड वगैरे होते, त्यामुळे आपल्याला धर्म स्वातंत्र्य वगैरे दिला. परंतु त्याचं युटिलाइज तर आपण चांगल्या पद्धतीने वगैरे करायला हवं होतं, ते आपलं इथं बेसिकली सांगता येतं. त्यानंतर व्यक्तीचा, कुटुंबाचा, समाजाचा आणि देशाचा सगळा कारभार आणि जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचे सर्व नियमन कसे करावे आणि हे सांगण्याचा दावा धर्म करीत असला तरी भारताच्या परिप्रेक्ष्यामध्ये ही जागा आता भारतीय संविधानाने घेतलेली आहे. म्हणजे याच्या पूर्वी कसं का होतं ते आपल्याला माहिती नाही, परंतु 1950 पासून जेव्हा भारतीय संविधान अस्तित्वात आलं तेव्हापासून आजपर्यंत ते अस्तित्वात यायला हवं होतं, किंवा त्याची जागा, धर्माची जागा आता कशाने घेतलेली आहे, तर 1950च्या संविधानाने घेतलेली आहे. भारतीय संविधानाला आज म्हणजे 2025 साली 75 वर्ष होत आहेत. भारतीय संविधान अस्तित्वात येऊन 2025 साली 75 वर्ष होत आहेत. मात्र संविधानाच्या 75 वर्षामध्ये भारतीयांमध्ये हे आकलन आपण तयार करू शकलो नाही, ही एक खंत आहे. आत्ताच जे मी म्हणत होतो की हिंदू कायदे व मुस्लिम कायद्याची जागा भारतीय संविधानाने घेतली. भारतीय संविधानाने जरी जागा त्याची घेतली असली तरी त्याचं रिलिव्हन्स वगैरे प्राप्त आपण करू शकलो नाही. आज 75 वर्ष होत आहेत भारतीय संविधानाला, तरीच पण आपण त्याचं इम्पॉर्टन्स वगैरे सामान्य नागरिकाला वगैरे त्याचं इम्पॉर्टन्स वगैरे पटवून देऊ शकलो नाही. हे आपले एक खंत आहे, हेच इथं बेसिकली सांगू शकतो. त्यानंतर पहा, भारतीय संविधान आपल्या कोणत्याही धर्माचे पालन करण्याचे, कोणत्याही देवाची उपासना करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देते. मात्र नागरिकांच्या मूलभूत अधिकारांच्या विरोधात जाऊन धर्मांतर विरोधी कायदा कसा होऊ शकतो? मग पहा, भारतीय संविधानाने आर्टिकल 25 आणि आर्टिकल 27 नुसार तुम्हाला काय दिलेलं आहे, धर्म स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्यानंतर आर्टिकल 21 नुसार काय दिलेलं आहे, क्वालिटी ऑफ लाईफ, म्हणजे तुम्हाला काही पण करू शकता, म्हणजे डिग्निटी ऑफ लाईफ वगैरे जे काही आहे आर्टिकल 21 मध्ये वगैरे दिलेलं आहे. म्हणजे आता फक्त 25 आणि 27 हे आर्टिकल पाहू नका, तर भारतीय संविधानातील जे सर्व मूलभूत अधिकार आहेत ते सर्व तुम्ही मूलभूत अधिकार पहा, व त्या मूलभूत अधिकारांशी निगडीत जर घेतला आपण तर आपल्याला धर्माचा अधिकार आहे, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आहे, राईट टू मॅरेजचा अधिकार आहे. हे सर्व अधिकार असताना देखील आपण मूलभूत अधिकारांना तडा देऊन धर्मांतर विरोधी कायदा कसा करू शकतो, कसा काय करू शकतो किंवा कसा होऊ शकतो या भारतामध्ये? ओके, इंटेलेक्च्युअल पर्सनची कमी आहे भारतामध्ये, हे आपण इथं बेसिकली प्रूव्ह करू शकतो. कारण पहा, मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश यांनी कायदे केले, धर्मांतर विरोधी कायदे केलेले आहेत. त्यानंतर गुजरातमध्ये पण कायदा झाला, त्यानंतर झारखंडचा कायदा, राजस्थानचा कायदा, उत्तराखंडचा कायदा, हिमाचल प्रदेशचा कायदा. आता सध्याला महाराष्ट्राचा कायदा तसा नाही आहे, परंतु महाराष्ट्र सरकारने पण तशा पद्धतीने कायदा तयार करण्याचा प्रयत्न वगैरे तयार केलेला आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशचा 2021 मधील कायदा, म्हणजे हे सर्व कायदे आहेत धर्मांतर विरोधी कायदे आहेत, म्हणजे धर्म स्वातंत्र्याचा अधिकार. अरे म्हणजे पहा ना तुम्ही, धर्म हा विषय पर्सनल चॉईस आहे, परंतु स्टेट काय करत आहे, आज राज्य सरकार वगैरे काय करत आहे तर धर्मामध्ये इंटरफरन्स करत आहे. हे करायला नको होतं. म्हणजे पहा, जे सरकार आहे त्यांचं काम काय आहे तर वेलफेअर स्टेट निर्माण करणं, हे काम आहे त्यांचं, मुख्य काम वेलफेअर स्टेटचं आहे. परंतु ते त्यांचं काम सोडून धर्मामध्ये वगैरे इंटरफरन्स करत आहेत. म्हणजे जे काम त्यांना नको होतं ते त्यांनी करत आहेत, म्हणजे हे कदाचित ते चुकीचं काम करत आहेत. आता पहा, जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर्टिकल 356 वगैरे त्यांनी म्हणजे आर्टिकल 356चं थोडंसं एक रिलेव्हन्स इथं देण्याचा प्रयत्न करेन मी. पहा, आर्टिकल 356 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉन्स्टिट्यूशन सभेमध्ये आर्टिकल 356 पारित करत असताना तेव्हा त्यांनी म्हटलेलं होतं की याचा वापर कधी करणार नाहीत राजकीय नेते, असं त्यांनी म्हटलेलं होतं. परंतु आज आपल्याला सांगता येतं की सर्वात जास्त वापर कोणत्या कलमाचा होतोय, तो 356चा होतोय. म्हणजे एखादं सरकार पाडण्यासंबंधी आर्टिकल 356चा जास्त वापर होतो. म्हणजे काय, इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला इथे डिस्प्रूव्ह वगैरे केलेले आहेत लोकांनी. म्हणजे राजकारण जे सध्याला होत आहे ते अगदीच विरोधाभासी वगैरे चालत आहे. अगदी त्याच पद्धतीने पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे व्हिजन होतं ते वेलफेअर स्टेट हे निर्माण करण्याचं होतं. ओके, मग त्यासाठी त्यांनी त्यासाठी त्यांनी पहा DPSP निर्माण करून दिली होती. ओके, यासाठी पहा DPSP निर्माण करून दिली, यामुळे त्यांनी काय केले की याला ज्युडिशियल वगैरे दिलं नाही, म्हणजे याला तुम्ही न्यायिक वगैरे त्यांनी ते न्यायिक दिलं नाही. ओके, म्हणजे तुम्ही याला न्यायालयामध्ये वगैरे जाऊ शकत नाही असं त्यांनी सांगितलं होतं DPSPला. ओके, ठीक आहे.
मग पहा, DPSP न्यायालयात वगैरे जाऊ शकत नाही, याचा त्यांनी रिलिव्हन्स वगैरे कशा पद्धतीने केला, तर DPSP जर तुम्ही अवलंब जर केला नाही तर 5 वर्षामध्ये तुमचं सरकार कोसळेल, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं म्हणणं होतं, बरोबर. मग त्यामुळे त्यांनी त्याला न्यायिक पुनर्विलोकन वगैरे त्याचा अधिकार वगैरे तिथं ठेवला नाही. परंतु याचं यांनी काय केलं पहा, याचं राजकारण्यांनी आता सध्याला जे सत्ताकारणी वगैरे आहे त्यांनी कशा पद्धतीने केलेलं आहे, तर जे DPSP याला फॉलो केलं नाही यांनी, तर यांनी काय केलं, धर्मालाच याचं रिलिव्हन्स वगैरे बनवलं. धर्माला रिलिव्हन्स बनवल्यामुळे काय झालं, समाज एकत्र झाला, समाज एकत्र झालेला आहे. ओके, समाज एकजूट वगैरे झाल्यानंतर पहा, यांनी DPSP फॉलो केले काय किंवा न केले काय, 5 वर्षानंतर सरकार पडेल का, तर बिलकुल पडणार नाही, कारण समाज आज काय ऑलरेडी एकत्र आहे. ओके, आता इथं खूपच मेसअप वगैरे झालेलं आहे, त्यामुळे मी सध्याला थोडंसं क्लीन करेन. ओके, हां, तर पहा आता ही क्लीन झालेलं आहे. आता परत एकदा लिहिण्यामध्ये वगैरे थोडंसं मजा येईल. ओके, तर पहा, म्हणजे जे व्हिजन वगैरे होतं, ज्या आपले संविधान वगैरे फ्रेमर्स वगैरे होते, त्यांचं जे व्हिजन होतं ते कदाचित कुठेतरी आता गायब झालेलं आहे, किंवा त्याचं व्हिजन वगैरे आता ते म्हणजे यांनी सोडून दिलेली आहेत, हेच आपलं इथं बेसिकली सांगता येतं. त्यानंतर पहा, जनहित याचिका दाखल करणाऱ्यांपासून ते न्यायव्यवस्थेवरील वकील, अभ्यासक, प्रागतिक विचारांच्या संस्था, संघटना यांनी या संबंधाने आवाज उठवला, पण त्यांचा आवाज क्षीण आहे आज. ओके, आज पहा, प्रत्येकजण आवाज वगैरे उठवण्याचा जरी प्रयत्न केला तरी त्याचा आवाज वगैरे दाबवला जातो. आता याचे उदाहरण मी न देता ही तुम्हाला सांगू शकतो, म्हणजे न दिलेलं पण तुम्हाला समजून आलं असेल असं माझं मत आहे. त्यानंतर कथित लव जिहादच्या नावाने खोटे चित्र निर्माण करून त्याच्यावरचं राहिलेलं आहे, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, त्यानंतर नामदेव, एकनाथ यांच्यापासून ते महात्मा गांधीपर्यंत ज्यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केला, त्यांचे हिंदुत्व हे अहिंसा आणि प्रेम या 2 तत्वांवर आधारित होते. ओके, आता हिंदुत्व आपण जो शब्द वगैरे म्हणतो त्या शब्दाचं आता अगदीच राजकारण सध्याला अस्तित्वात आहे, त्या संदर्भात बोललं जातं, परंतु याच्यापूर्वी पण हिंदुत्व वगैरे होतं. त्यांचं हिंदुत्व कसं होतं, मग पहा, संत ज्ञानेश्वर ते महात्मा गांधी यांचं हिंदुत्व कसं होतं, हे अहिंसा, प्रेम या गोष्टींवर वगैरे ते आधारित होतं. पण सध्याला ते दिसत आहे का, तर बिलकुल दिसत नाही. हे अगदीच तुम्ही न्यूजपेपर वगैरे जर डेली वाचाल किंवा तुम्ही तुमचं माइंड जर ओपन ठेवलं असेल तर ते तुम्हाला सर्व दिसून येईल. ओके, त्यानंतर पुढे या, कथित लव जिहादच्या नावाने खोटे चित्र निर्माण करून धार्मिकतेच्या कटुता वाढवले जात आहे. विशेष विवाह कायदा 1954 नुसार भिन्न धर्मीय मुलींना धर्मांतर न करता विवाह करता येते. आता पहा, याचं उदाहरण जर म्हटलं तर काल म्हणजे अगदीच मागच्या आठवड्यामध्ये स्वरा भास्कर या अभिनेत्रीने 1954च्या स्पेशल मॅरेज ॲक्टनुसार वगैरे विवाह केलेली आहे. मग पहा, त्यांच्या विवाहानंतर अगदीच समाज माध्यमांवरती वगैरे क्रिटिक्स वगैरे भरपूर त्यांना ट्रोल वगैरे करण्यात येत होतं. ते ठीक आहे, ते ट्रोलिंग वगैरे होणारच आहे, त्याबद्दल मला काही बोलायचं नाही, परंतु त्याचं एक उदाहरण मी तिथं दिलेलं आहे. मग पहा, त्यानंतर आपण पुढे जाऊन जर आता स्पेशल मॅरेज ॲक्ट जर तिथं नसता तर तुम्हाला मॅरेज ॲक्ट असतात. आता हिंदू मॅरेज ॲक्ट 1955 आहे. मग हिंदू मॅरेज ॲक्टनुसार तुम्हाला काय सांगतं, तर हिंदूच असायला हवं. म्हणजे हिंदू मॅरेज ॲक्ट जो आहे 1954चा तुमचा जो मॅरेज ॲक्ट आहे, ओके, तर त्यामध्ये हिंदू म्हणजे मुलगी पण हिंदूच असायला पाहिजे व मुलगा पण हिंदूच असायला पाहिजे. ओके, हे असं होतं. ओके, 1955चा कायदा आहे, सॉरी फॉर दॅट. मग पहा, 1955च्या कायद्यानुसार हे दोन्ही एकत्रच म्हणजे एकाच धर्मीय वगैरे असायला हवे असं त्यांनी सांगण्यात आलेलं होतं हिंदू मॅरेज ॲक्टनुसार. अगदी तसंच आहे मुस्लिम ॲक्टनुसार पण. ओके, शरिया कायदा म्हणतो आपण त्याला, शरिया कायद्यानुसार पण मुस्लिम महिला व मुस्लिम पुरुषच असायला हवं. मग पहा, हे असं होतं समाजामध्ये. तर हे बदलण्यासाठी, ही परिस्थिती वगैरे बदलण्यासाठी तेव्हाचे जे राजकर्ते वगैरे होते, तेव्हा जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते 1954-55चा काळ. तर पहा, त्यांनी काय 1954मध्ये स्पेशल मॅरेज ॲक्ट आणलं, म्हणजे धर्माआडून कोणाचं म्हणजे धर्माआडून कोणाचं व्यक्ती स्वातंत्र्य वगैरे बाधित होऊ नये असं त्यांचं मत होतं तिथं. म्हणजे तेव्हाचे इंटेलेक्च्युअल पर्सनॅलिटी वगैरे पाहून घ्या तुम्ही, जवाहरलाल नेहरूचं व्हिजन वगैरे तेव्हा पाहून घ्या, व तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पण अगदीच म्हणजे यांचं पण तिथं व्हिजन वगैरे तुम्हाला समजून येईल की 1954ला जे अगदीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पण पुरस्कार वगैरे केला होता, किंवा हिंदूचे कायदे वगैरे येण्यासंदर्भात त्यांनी पण पुढाकार वगैरे दर्शवला होता, परंतु जवाहरलाल नेहरूंनी वगैरे ते केलं नाही. आता तिकडे जास्त न जाता मी सांगण्याचा प्रयत्न करतोय की तेव्हाचं व्हिजन किती क्लिअर होतं पहा, की तुम्हाला धर्म कुठे बाधिल वगैरे होऊ नये असं त्यांनी सांगितलेलं होतं. परंतु आता पहा, त्याच्या विरोधातच आज जर गेलं आपण तर लव जिहाद या नावाने काय धर्म आड येत आहेत. म्हणजे तुमचे जे अधिकार वगैरे त्याच्या आड वगैरे येण्याचं काम धर्म
धर्म वगैरे येत आहे हे आपलं इथं बेसिकली पाहता येतं. म्हणजे तेव्हाचे व्हिजन खूप क्लिअर होते, परंतु आताचे व्हिजन थोडेसे संकुचित होत आहेत. कारण पहा, व्होट बँक पॉलिटिक्स वगैरे तयार होत आहे. व्होट बँकेसाठी तुम्हाला धर्मासाठी एकत्र वगैरे बांधण्यात येत आहे, हेच आपण इथं म्हणू शकतो. त्यानंतर पहा, हिंदू धर्मीय मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे धर्मांतर करून त्यांच्याशी लग्न केले जाते असा समाज सनातनी धर्मीय संस्था, त्यानंतर संघटना पक्षांनी निर्माण केलेला आहे आणि त्याला लव्ह जिहाद असे नाव दिलेले आहे. जबरदस्तीने धर्मांतर घडवून विवाह करण्याची अपवादात्मक 1-2 उदाहरणे घडली म्हणून 98 विवाह हे फसपून झाले असे चित्र ठरवून निर्माण केले जात आहे. म्हणजे पहा, अगदीच मी पण मान्य करतो की लव्ह जिहादच्या संकल्पना वगैरे अगदी झालेल्या असतील, घटना घडलेल्या असतील, परंतु 100 पैकी फक्त 2 घटना त्या असतील लव्ह जिहादच्या. ओके, 100 पैकी 98 घटना तर ह्या अगदीच प्रेम या गोष्टीवर वगैरे असतील. कारण आर्टिकल 21 काय सांगतो तुम्हाला, तर तो आर्टिकल 21 सांगतं की लाईफ टू डिग्निटी वगैरे, म्हणजे तुमचं जीवन जगण्याचा अधिकार वगैरे जे आहे ते आर्टिकल 21 अंतर्गत वगैरे येतं. मग ह्या आर्टिकल 21ला जर तुम्हाला जर हे करायचं असेल, म्हणजे आर्टिकल 21चं जर तुम्हाला पालन वगैरे करायचं असेल किंवा तुम्हाला त्याचं फ्रीडम वगैरे जर घ्यायचं असेल, ओके, आर्टिकल 21चं जर स्वातंत्र्य वगैरे तुम्हाला अंगीकारायचं असेल, तर तुम्हाला हे लव्ह जिहाद वगैरे कायदा बिलकुल म्हणजे तुम्हाला तो लव्ह जिहादचा जो कायदा आहे तो तुमच्या आर्टिकल 21चं वगैरे हनन करतो. परंतु आर्टिकल 21 काय करतं सध्याला, म्हणजे सॉरी, जे लव्ह जिहादचं कानून वगैरे आहे किंवा जो कायदा आहे तो काय करत आहे, जे राज्य सरकार वगैरे आहेत ती तुमच्यावर लादले जात आहेत. कशामुळे, तर त्यांना धर्माच्या नावाखाली वगैरे तुम्हाला एकत्र वगैरे करायचं आहे. व परंतु याच्याच विरोधाभासी जर घटना पाहिली तुम्ही 1954 मध्ये जवाहरलाल नेहरू यांनी काय केलं होतं, तर तुम्हाला कोणत्याही मुलीशी, कोणत्याही धर्मातील मुलीशी वगैरे तुम्ही विवाह वगैरे करू शकता असं त्यांनी तेव्हा कायदा केलेला होता. परंतु आता काय, तुम्ही फक्त हिंदू धर्मातील असाल तर हिंदू धर्माशीच विवाह करा असा सध्याला लव्ह जिहादच्या नावाखाली वगैरे कायदा तयार केलेला जात आहे. म्हणजे काय इथे पहा, आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पण ॲनिहिलेशन ऑफ कास्ट यामध्ये त्यांनी सोशल रिव्होल्युशनची वगैरे एक संकल्पना मांडलेली आहे. कशामुळे मांडलेली आहे, तर तुम्हाला जर जातीचं उच्चाटन वगैरे जर करायचं असेल तर पहा, जातीचं उच्चाटन करण्यासाठी तुम्हाला एक सोशल रिव्होल्युशनची गरज आहे व त्यासाठी तुम्ही आंतरजातीय विवाह, आंतरधर्मीय विवाह करणं गरजेचं आहे असं त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच म्हटलेलं होतं. मग त्यासाठीच पहा, हे कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटीचं उदाहरण आहे की 1954 मध्ये त्यांनीच काय केलं होतं, हा कायदा वगैरे केला होता, स्पेशल मॅरेज ॲक्ट. ओके, हेच याचं रिलिव्हन्स वगैरे समजतंय ना तुम्हाला. परंतु आज राजकारणी वगैरे तशा पद्धतीने कार्य करत आहेत का, तर बिलकुल नाही. त्यांनी काय धर्माच्या नावाखाली वगैरे तुम्हाला एकत्र आणण्याचा वगैरे प्रयत्न करत आहेत, हे आपल्या इथं बेसिकली सांगता येतं. त्यानंतर पुढे या, हा एकूणच सगळा प्रकार भारत देश म्हणून विविधतेत एकता या भावनेला छेद देणारा वगैरे आहे, हे आपण म्हणू शकतो. युनिटी अँड डायव्हर्सिटी आपण अगदीच अभिमानाने वगैरे सांगतो की युनिटी इन डायव्हर्सिटी आपल्या भारतात वगैरे आहे व हे संविधान आपल्या भारताचं एक फीचर आहे, परंतु त्याला एक कुठेतरी एक तडा वगैरे जातोय हे आपण इथं सांगू शकतो. त्यानंतर राज्याच्या महिला व बाल विकास मंत्रालयाने आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समिती गठीत करण्याचा आदेश जारी केला आहे. या आदेशाने आंतरधर्मीय विवाहांमध्ये घबराट निर्माण करून या विवाहितांच्या सुरक्षित जगण्याच्या हक्कांवरच घाला घातला जात आहे. आता पहा, मग महाराष्ट्र सरकारने आजपर्यंत कायदा केला नाही असं मी म्हटलं इथं की, कारण पहा इथं संपूर्ण म्हणजे अन्य राज्यांचे पण कायदे आहेत लव्ह जिहाद विरोधी. ओके, मग पहा आता अगदीच त्याचंच इथं जर आपण रिलेव्हन्स वगैरे जर घेतलं तर राज्य महिला बाल विकास वगैरे जे मंत्रालय वगैरे आहे यांनी नुकतंच काय केलेलं आहे, जेव्हा शिंदे फडणवीस सरकार वगैरे सत्तेमध्ये आले यांनी काय केले, श्रद्धा वालकर हत्याकांड वगैरे झालं तेव्हा त्यांनी म्हटले की आम्ही पण एक समिती वगैरे बसवू. ओके, मग त्यामध्ये त्यांनी काय केले, जे लव्ह जिहाद वगैरे होते त्यांचे केसेस वगैरे किंवा आंतरधर्मीय वगैरे विवाह वगैरे होतात त्यांची नोंदणी आमच्याकडे वगैरे झाली पाहिजे असं त्यांनी इथं सांगितलेलं होतं. ओके, मग पहा ही विरोधाभासी आहे. ओके, हे विरोधाभासी आहे तरी देखील मग त्यांनी ते पुन्हा मागे वगैरे घेतला तो निर्णय. मग महाराष्ट्र सरकार पण त्या बेसिसवरच पुढे जात आहे हे आपण इथं बेसिकली सांगू शकतो. त्यानंतर आंतरजातीय धर्मीय विवाह आवश्यक आहेत हे आपण अगदीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं रिलेव्हन्स वगैरे घेऊन इथं सांगू शकतो. म्हणजे पहा, ॲनिहिलेशन ऑफ कास्ट म्हणजे जातीचं उच्चाटन वगैरे करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेलं होतं की तुम्हाला आंतरजातीय विवाहाला वगैरे जास्त मान्यता वगैरे देण्यात आली पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं होतं. ओके, मग पहा आता तुम्ही जर ही समिती वगैरे जर गठीत केली तर अगदीच समिती गठीत केल्यानंतर तुम्हाला काय करावं लागतं, तर तुम्हाला जर आंतरधर्मीय किंवा आंतरजातीय विवाह वगैरे जर करायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, तर या समितीला जाऊन वगैरे उत्तरं द्यावी लागतील की आम्ही दोघांनी लग्न वगैरे केलेलं आहे व आमचं यामध्ये सहमती वगैरे आहे असं जर तुम्ही तिथं जाऊन सांगितलं तर समितीसमोर वगैरे तिथे म्हणजे पहा आपल्याकडे प्रॉब्लेम काय आहे, म्हणजे
हे नाही म्हणजे एखाद्या वेळेस शिक्षा वगैरे होणं हे प्रॉब्लेम नाही, तर प्रोसिजर जी आहे ना तीच पनिशमेंट होते आपल्याकडे. ओके, जी प्रोसिजर आहे ना ती पनिशमेंट आहे, त्यामुळे हा सर्व प्रॉब्लेम आहे. ओके, मग आता ही जी समितीकडे जाण्याची वगैरे जी प्रोसिजर वगैरे आहे ती पनिशमेंट आहे. व पहा हा कायदा किंवा ही जी समिती आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे कॉन्स्टिट्यूशनला फ्रेम केलेले आहेत त्यांच्या विरोधात आहे, हे आपण इथं बेसिकली पाहतो ना. तरी देखील आपण धर्माच्या नावाखाली वगैरे ते म्हणत नाही, किंवा काही जणांना वगैरे ते समजत नाही की बा भारतीय संविधानाच्या आधारे आज देश चालवला जातो, हे सर्वसामान्य नागरिकांना समजण्याची वगैरे आज नितांत गरज आहे. हेच इथं माझं पण उद्देश वगैरे होता. आता लेखक जे आहेत ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे वगैरे अध्यक्ष आहेत अविनाश पाटील यांनी लेख लिहिलेला आहे. अगदी चांगला लेख वगैरे होता. ओके, त्यानंतर पुढे चला, इथून अन्य न्यूज गरजेचं नाही पहा. त्यानंतर देश विदेश पेज आहे, इथून पण गरजेचं नाही. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. याबाबत काही शंका, काही सजेशन वगैरे असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. यासोबतच पहा, तुम्हाला क्विज देण्यात आलेली आहे, ती क्विज तुम्ही नक्की आज सॉल्व्ह करू शकता. धन्यवाद.